जय महाराष्ट्र मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही धुळेकरांनो? तर आज आपला विषय आहे, आज आपण जात आहोत आपल्या रक्तदान शिबिरला. तर धुळ्यात एका ठिकाणी प्रकाश टेकडीला आपल्याला एक रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे. तर मी आणि आमचे मित्र आम्ही दोघेही जण जात होतो. तो आपल्या मित्राचं नाव आहे उदय. उदयचं काय त्याच्या फिटनेसला म्हणजे एवढं काही तो रक्तदान देण्याच्या याचं नाही आणि वजन गट पण त्याचं 50 किलोपेक्षा कमीच होतं. त्याच्यामुळे त्याला वजन गट द्यायला त्याला किंवा रक्त द्यायला त्याला चालणार नव्हतं. तर विषय असा होता, आम्ही थोड्या वेळात आम्हाला भावाचा कॉल होता, भाऊ म्हणे आम्हाला मला घ्यायला आहे. आणि मी बस स्टँडला पोहोचतो. बस स्टँडला भाऊला घेऊन आम्ही डायरेक्ट घराकडे निघतो. तर हे जे रक्तदान शिबिर होतं हे मे बी काहीतरी डिसेंबरच्या आसपास होतं काहीतरी. तर त्यावेळेस मी गेलो आणि डिसेंबरला मी त्यांना हे दिलेलं आहे. आणि हा जो ब्लॉग आहे हा खूप लेट पोस्ट होतोय, कसा तरी लेट पोस्ट होतोय. तर मग सर्वात पहिला मी भावाला सोडतो आणि भावाला सोडल्यानंतर मी निघतो डायरेक्टली प्रकाश टाकीच्या दिशेने. प्रकाश टाकीला येता आमची पहिले पेट्रोल सरून जातं. मग परत रिवर्स दत्त मंदिरला येतो आणि दत्त मंदिरला येऊन माझी गाडी पार्क करतो आणि रिवर्सली आम्ही प्रकाश टाकीकडे आम्ही रक्तदान शिबिरला जातो. तर दी वर्कआउटच्या बाजूला एक आपलं जे हॉस्पिटल आहे, तर त्या ठिकाणी आमचं एक रक्तदान शिबिर होतं. त्या रक्तदान शिबिरला आम्ही पोचतो आणि पोचतो तर काय साई स्पर्श ॲक्सिडेंट हॉस्पिटलला आम्ही पोचलो होतो. त्या ठिकाणी बरीचशी गर्दी होती आणि बरेचसे जण तिथं रक्तदान द्यायला तिथं पोचले होते. तर हा आपला मित्र ज्याने आपल्याला इन्व्हाइट केलं होतं की तू रक्तदान द्यायला ये, तर त्याच्या एका शब्दावर आपण आलो होतो. आपला मित्राचा एका शब्दाचा मान होता आपल्यासाठी, तिथून आपण बोलायला सुरुवात केली. तर बाकीचं पुढे तुम्ही बघा. प्राक्तन पाटील 21 पहिल्यांदा येतो ते हो हे माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा रक्तदान होतं. तर मी याला खूप कॉन्शियसपणा आणि खूप घाबरतही होतो. आणि ज्याचा मला आधीपासून घाबरट होतो तेच झालंच, म्हणजे मला चक्कर आले म्हणजे आले. ते जेव्हा तुम्ही पुढे बघाच, डॉक्टरांनी माझ्याकडनं माझे डिटेल्स वगैरे सगळ्या मागून घेतल्या की तुझं वय किती आहे आणि तू कुठं राहतो किंवा तुझ्या हे मर्जीने होतं आहे, ते सगळी साईन वगैरे करून घेतली. आणि मग साईन वगैरे केल्यानंतर मी पण त्यांना एक विचारलं की या साईनचं मागं उद्देश काय किंवा काय होणार आहे. मग त्यांनी प्रॉपरली मला सांगून दिलं की हा फक्त तुमच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या मतानुसार रक्तदान करत आहे. तर मी साईन बिन केली आणि लगेचच पुढे गेलो. आणि ब्लड डोनेटसाठी 400 ml एक पिशवी राहते, ज्यामध्ये तुम्ही ब्लड स्टोरेज वगैरे करता. तर त्याने ट्यूब्स आणि ब्लड स्टोरेजची पिशवी ही दोघींनी जमा करून दिली. तर त्याची सगळं नाव नंबर नोट करून एक जमा केलं आणि प्रत्येकाने ते जमा करून आम्हाला पुढच्या इथं पाठवलं. मी यांना विचारतो की इथं बसून त्याचं करायचं का? ते म्हणे नाही, तुम्हाला डायरेक्टली ब्लड डोनेट करायला तिथं बसावं लागेल. आपण पण हौशे रेडीच होतो आणि दादा पण जे रक्त काढणार होते म्हणजे डॉक्टर होते ते पण रेडीच होते. मग इथून आमचा कार्यक्रम सुरू झाला. महाराज आलो ना तुमच्या शब्दावर नाही काढ ना अरे काढ. अरे बाबा बॅक साईड का कैंप अरेंजमेंट
एम एलच्या पिशवीमध्ये माझं तरी 350 ml मी रक्त डोनेट केलं. बट मला चक्कर खूप भयानक यायला लागली आणि त्यामुळे मग मी माझ्या मित्राला म्हणाले लवकर पाणी पाच. तर पाणी आणि बिस्किट खायला होतं, थोडंसं बरं वाटायला लागलं कुठं ना कुठं. तर यांनी मला या बदले त्यांनी मला प्रॉपरली एक रक्तदान शिबिरचे आम्हाला सर्टिफिकेट दिले आणि सर्टिफिकेट दिल्यावर आम्ही प्रॉपरली खुश झालो. बट त्यांनी थोडेसे एक 2-3 मिस्टेक केल्या होत्या. त्या म्हणजे जे नाव मला माझ्या सर्टिफिकेटवर द्यायला पाहिलं होतं ते त्यांनी थोडंसं चुकीचं लिहिलं नाव. बट त्यामुळे मी थोडाफार डिसअपॉइंट झालो. बट काही विषय नाही, आपल्या लाईफचं पहिलं रक्तदान होतं ते मी सक्सेसफुल मी तिथं केलेलं होतं. तर या पुढचा जो व्लॉग जो मी तुम्हाला हवा आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा. पुढचा व्लॉग हा झोडिओवर येणार आहे. तर तोपर्यंत सबस्क्राईब करून द्यावा. जय महाराष्ट्र.